ओबीसी विद्यार्थ्यांनी आज एक दिवसाचं उपोषण या ठिकाणी सुरू केलं आहे। नागपूरच्या संविधान चौकामध्ये हे उपोषण सुरू आहे आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत, राज्यातील ओबीसी मुलींचे 72 हॉस्टेल तात्काळ सुरू करा, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन हे विद्यार्थी या ठिकाणी या उपोषणाला बसलेले आहे। आणि विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांनी या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला या ठिकाणी भेट दिलेली आहे। भाऊ, काय सांगाल, ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहे, त्यासाठी त्यांना उपोषण करावं लागतं आहे, आज तुम्ही याला भेट दिली। राज्यातलं महायुती सरकार आमच्यासोबत धोकाधडी करते आहे। ओबीसीच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव या सरकारचं आणि या राज्याचं राहू शकत नाही। सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून जेव्हापासून ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली, महाज्योतीची स्थापना झाली, तेव्हापासून सातत्याने राज्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये ओबीसींचं त्यांचं वसतिगृह असलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी अनेक संघटनांची होती। अनेक वर्षापासून सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजामध्ये दोन्ही सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये आणि विधान परिषदमध्ये अनेक आमदारांच्या, आमच्या सर्वांच्या मागण्या होत्या। अनेक वेळा या सरकारच्या मंत्र्यांनी, अतुल सावेंनी फ्लोअरवर आश्वासन दिलं, फ्लोअरवर एखाद्या मंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि त्याची जर पूर्तता केली नाही तर आम्हाला आमदारांना त्यांच्या विरोधात हक्कभंग टाकण्याचा पूर्ण अधिकार असतो। आणि तरीही हे सरकार वारंवार आश्वासन देऊन या राज्यातल्या 36 जिल्ह्यामध्ये 72 ओबीसींचे वसतिगृह हे सुरू करायला तयार नाही। एकतर सारथी किंवा बाकी काही या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अन्य समाजाचे वसतिगृह सुरू केले। सामाजिक न्याय विभागाची सुद्धा अनेक वसतिगृह या राज्यामध्ये आहे, परंतु सातत्याने आमची उपेक्षा होत आहे, ओबीसीच्या पूर्ण विद्यार्थ्यांची उपेक्षा होत आहे। आणि इतकं त्या ठिकाणी आश्वासन देऊनही या राज्यातल्या फक्त 3 जिल्ह्यामध्ये किरायच्या बिल्डिंगमध्ये ओबीसीचं यांनी वसतिगृह सुरू केलं, बाकी 36 जिल्ह्यापैकी 33 जिल्ह्यांमध्ये काहीही नाही। याच्याशिवाय आमची प्रत्येक वेळेस मागणी राहिली आहे की तुम्ही जमीन त्या ठिकाणी बघितली पाहिजे, जागा बघितली पाहिजे, कलेक्टरमार्फत, आणि त्या ठिकाणी त्या बिल्डिंगचं बांधकामाचं काम सुरू केलं पाहिजे। त्याच्यामध्येही कासव गतीनं हे सरकार काम करत आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी, आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी नागपूर शहरामध्ये सुद्धा ओबीसीचं जे किरायाच्या बिल्डिंगमध्ये जे वसतिगृह तयार केलं होतं त्याचं उद्घाटन करायला देवेंद्र फडणवीसांना वेळ नाही आणि म्हणून त्यांनी तो उशीर लावला। विद्यार्थ्यांचा संताप त्यांचा अनावर झाला आणि त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी मागणी केली की आता किरायाची का असेना, परंतु ते वसतिगृह हे विद्यार्थ्यांकरता खुलं केले पाहिजे। आणि म्हणून त्या भुजाडे नावाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत यांनी त्या ठिकाणी त्या वसतिगृहाचा ताबा घेतला। केवळ फक्त उपमुख्यमंत्र्यांना राग आला म्हणून त्यांनी त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं। आमची मागणी आहे की त्याही अधिकाऱ्याला त्याचं काही दोष नसताना त्याला त्या ठिकाणी पुन्हा रिइन्स्टेट केलं पाहिजे आणि या ठिकाणी या 36 जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी इमिजिएटली तत्काळ आमचे वसतिगृह तयार झाले पाहिजे। नाही जर झाले तर मग आठवड्याभरानंतर आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये उग्र आंदोलन या राज्यातले सर्व ओबीसीचे विद्यार्थी करतील। नक्कीच ओबीसींच्या विद्यार्थ्यांचा हॉस्टेलचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या प्रश्नाकडे कुठेतरी हे दुर्लक्ष होताना दिसते आहे। त्यामुळे आता जर समजा आठवड्याभरात झालं नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा आमदार अभिजित वंजारी यांनी दिला आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।